प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर असूनही मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचं गणित पूर्णपणे बिघडवलंय। शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने अशक्य वाटणारा विजय मिळवून दाखवलाय। नक्की काय घडलं कालच्या सामन्यात सविस्तर सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण IPLचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत रोज पोहोचवतो। तर मुंबई इंडियन्स जरी स्पर्धेबाहेर असली तरी त्यांनी पंजाबला मोठा धक्का दिलाय। पंजाबने प्रथम फलंदाजी करत 201 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं। प्रभसिमरन सिंगने 57 धावांची तुफानी खेळी केली, तर शार्दुल ठाकूरने मुंबईसाठी 4 विकेट्स घेतल्या। लक्ष्याचा पाठलाग करताना रायन रिकल्टनने 48 धावांची वेगवान सुरुवात करून दिली, पण खरा हिरो ठरला तो तिलक वर्माच। संघ अडचणीत असताना तिलकने 33 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी करत मैदानावर अक्षरशः आग लावली। अखेरच्या ओव्हरमध्ये वेल जॅक्सनने षटकार मारून सुरुवात केली आणि शेवटच्या 2 चेंडूंवर 2 धावा हव्या असताना तिलकने उत्तुंग षटकार खेचून सामना खिशात घातला। श्रेयस अय्यरच्या पंजाबचा हा सलग 5वा पराभव ठरला असून पंजाब आता गुणतालिकेत 4थ्या क्रमांकावर पोहोचली आहे। मग तुम्हाला काय वाटतं, पंजाब किंग्स इथून पुढे त्यांचे दोन्ही सामने जिंकून प्लेऑफ मध्ये जागा मिळवू शकेल का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील पंजाब फॅन्सला शेअर करा आणि अशाच IPLच्या सगळ्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।